मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, बारामती तालुक्यामध्ये आणि राहुरी तालुक्यामध्ये मतदान झालेलं आहे आणि यामध्ये सरासरी 59% आकडेवारी मताची हाती आलेली आहे। बारामती तालुक्यात आणि राहुरी तालुक्यात आश्चर्यजनक निकाल लागू शकतोय का? तर राहुरी तालुका हा भारतीय जनता पक्षाचा 5 वेळा मतदारसंघ राहिलेला आहे। शिवाजीराव कर्डिले इथं 5 वेळा निवडून आलेले आहेत, परंतु सध्या त्यांना जोरदार असं टफ फाईट आहे तिथं त्या ठिकाणी। मग निवडून येतील नाही येतील हे सांगता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तसंच बारामती विधानसभा मतदारसंघात सुद्धा अजित पवार यांनी अनेक वेळा या ठिकाणी नेतृत्व केलंय, परंतु सध्याची परिस्थिती पाहता बारामतीत तगडा असा कोणी उमेदवार नसल्यामुळं काही सुनित्रा वहिनींचं पारडं जड असं मानलं जातं। तरी सुद्धा शेवटी जनता जनार्दन आहे, वेगळा निकाल लागला तर आश्चर्य मानायला नको अशी स्थिती सध्या दोन्ही मतदारसंघाची आहे। त्यापैकी राहुरी विधानसभा मतदारसंघ ही काटेची टक्कर आहे। महाराष्ट्राचं लक्ष या विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिलेलं आहे। तर नेमकं मतदान झालंय किती ह्याची आकडेवारी आज आपण पाहणार आहोत की किती लाख मतदान झालंय आणि निवडून येण्यासाठी किती मतदान हवं आहे। तसंच बारामती असेल, राहुरी तालुका असेल, या ठिकाणच्या लोकांनी का मतदान केलं नाही? जसं पश्चिम बंगालमध्ये 93% घडलं, परंतु इकडे मात्र घडलेलं नाही। याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये 2 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या। दोन्ही ठिकाणी दिवंगत अजित पवार असतील, दिवंगत शिवाजीराव कर्डिले असतील यांचं निधन झालं आणि यामुळे ही जागा रिकामी झाली आणि या ठिकाणच्या निवडणुका जाहीर झाल्या। निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र काटेकी टक्कर होईल असं दोन्ही ठिकाणी एकंदरीत सांगण्यात आलं होतं। बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या नंतर सुनित्रा वहिनींना तिकीट दिलं जाईल। शरद पवारांच्या पक्षानं सांगितलं की बाबा आम्ही उमेदवार उभा करणार नाही, परंतु काँग्रेसनं मात्र या ठिकाणी जोर लावला होता। काँग्रेसनं मोरे नावाचा उमेदवार सुद्धा दिला होता, परंतु त्याची आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी माघार घेतली आणि मोरे उमेदवार असते तर या ठिकाणी मात्र टफ अशी फाईट झाली असती। निवडून कोण येईल काय येईल हे सांगता आलं नसतं। मात्र बारामतीत सुद्धा अजित पवार असतील, पवार कुटुंब असतील यांना प्रखर असा विरोध वाढला हे सुद्धा आपल्याला तितकंच दिसतोय। या मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाचं सुद्धा लक्ष आहे, म्हणजे डोळा आहे देवेंद्र फडणवीसांचा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी। जंग पचडलेला या अगोदर सुद्धा, परंतु आता अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी काय उमेदवार उभा केला नाही, परंतु या ठिकाणी मात्र निवडणूक झालेली आहे, मतदार झालेला आहे। जवळपास 56-57% मतदान झालं या ठिकाणी। त्याचबरोबर राहुरी विधानसभा मतदारसंघ आहे, या राहुरी विधानसभा मतदारसंघात मात्र काटेकी टक्कर आहे। या विधानसभा मतदारसंघाकडे मात्र महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला राहिलेला, या ठिकाणी मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी हा बालेकिल्ला खेचून आणतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्या आपण पाहिलं असेल की याच्या अगोदर सुद्धा की या मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्ता तनपुरे अशी लढत झाली होती। यामध्ये प्राजक्ता तनपुरे यांनी विजय सुद्धा मिळवला होता, परंतु यावेळेस मात्र त्यांना त्यामध्ये पराभव मिळाला होता 2024च्या निवडणुकीमध्ये। आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होतील असं मानलं जात होतं की प्राजक्ता तनपुरे हेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील असं सूचक असं बोललं जात होतं, परंतु अचानक त्यांनी माघार घेतली की मला नको उमेदवारी। त्याची कारण सुद्धा तशीच आहेत। त्यांच्या विरोधात ईडीची चौकशी सुरू होती, ईडीच्या वेगवेगळ्या केसेस दाखल होत्या, परंतु निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर आता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला की 2 दिवसांनी त्यांची ईडी चौकशी समाप्त झाली। ईडीनं सांगितलं की आमचा काही इशू नाही, म्हणजे ते मिटलं, त्यांना क्लीन चिट देण्यात आली। म्हणजे ही पद्धत सगळी सुरूच आहे। ईडीचा धाक दाखवायचा, सीबीआयचा धाक दाखवायचा, आपल्या पक्षामध्ये माणसं घ्यायची आणि त्यांना जसं पाहिजे तसं परत वाकवायचं, मदत करून घ्यायची, असं हे सत्र सुरू आहे। परंतु या ठिकाणची जी जनता आहे, जनता सुज्ञ आहे, जनतेच्या लक्षात आलं की प्राजक्ता तनपुरे हा का उभा राहिले नाही, तर ईडीच्या चौकशा सुरू आहेत आणि ईडीचा धाक आहे। देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं जर विधानसभा नाही लढवली तर तुमच्या ईडीच्या चौकशा सगळ्या बंद करू असं सांगितलं गेलेलं आहे। ह्याचा जो मेसेज आहे
हा मात्र तालुक्यामध्ये प्रचंड असा व्हायरल झाला आणि हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाचे जे अक्षय कर्डिले आहेत यांच्या अडचणी मात्र वाढत गेलेल्या आहेत. म्हणजे गोविंद मोकाटे यांना काहीसा या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो असंही एकंदरीत म्हटलं जात आहे. आता गेल्या वेळेस जे मतदानाची आकडेवारी झाली होती त्या आकडेवारीपेक्षा यंदा मतदान हे कमी झालेलं आहे. आता मतदान कमी झालं, ऊन आहे, उन्हामुळे लोक बाहेर पडत नाहीत आणि त्यातली त्यात लोकांची उत्सुकता सुद्धा नाही मतदानाला जायची, कारण की लोकांना असं वाटतं की आपण मतदान दिलेलं मशीन मधून देतोय आणि ते भारतीय जनता पक्षाला जाऊन मतदान पडतंय असा लोकांचा समज झालेला आहे आणि यामुळे लोक काहीशी नाराज झालेले आहेत आणि मतदानाला बाहेर पडलेले नाही. आता पश्चिम बंगालचं उदाहरण घेतलं तर तिथलं वेगळं, तिथं 93% मतदान झालं असं निवडणूक आयोगानं सांगितलं. अख्खी भारतीय जनता पक्ष देशातली तिथं प्रचाराला उतरलेले आहे. खुद्द नरेंद्र मोदी झोपून आहेत तिथं, अमित शहा झोपून आहेत की काही केलं हे जिंकायचं. निवडणूक आयोग सुद्धा तिथंच आहे. निवडणूक आयोगानं सुद्धा ते बंगाल कसं आपल्या ताब्यात भारतीय जनता पक्षाला देता येईल अशा पद्धतीनं फिल्डिंग सगळी लावलेली आहे. ती मशीन मधनं असू द्या, मिलिटरी फिल्टरी सगळं असू द्या, पण हा महाराष्ट्रातले जे 2 मतदारसंघ आहेत हे काय फरक पडणार नाही म्हणून इकडे लक्ष दिलेलं नाही. आता या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये बघा 56.20% मतदान झालेलं आहे आणि एकूण मतदार आहे तालुक्याचं 3,33,545. यापैकी अवघ्या 1,87,463 जणांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. आता याची मतमोजणी मात्र 4 तारखेला होणार आहे. आता हे संध्याकाळी 6 पर्यंतचे आकडे आहेत. अचानक आता हे काय निवडणूक आयोग वाढवल वगैरे काय सांगता येणार, कारण की काही हे दोन्ही मतदारसंघ बारामती आणि राहुरी मतदारसंघ महाराष्ट्रासाठी महत्वाचा नाही, सगळ्यात महत्वाचा आहे भाजपसाठी पश्चिम बंगाल. तर आता राहुरी तालुक्यामध्ये बघा देवळाली, प्रवरा वगळून उर्वरित तालुक्यात अहिल्यानगर तालुक्यातले 27 गावे, पाथर्डी तालुक्यातले 39 गावे मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे आणि एवढं मोठं मतदान असलेलं हे मात्र मतदार कमी झालेला आहे. म्हणजे 1,87,000 मतदान म्हणजे काय 56% म्हणजे आकडेवारी काय नाही. जर मतदान 90% गेलं असतं तर मात्र काहीतरी फरक पडला असता. आता या ठिकाणी मात्र 7 उमेदवार आहेत. अक्षय कर्डिले आहे भाजपचा, गोविंद मोकाटे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा, तसंच ठाकरे गटाचा बंडखोर उमेदवार आहे रावसाहेब खेवरे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके हे उमेदवार आहेत. अजून अपक्ष आहेत, असे 7 उमेदवार आहेत. आता हे मतदान केंद्रावरती मतदार पार पाडलं. मात्र लोकांना जे वाटलं होतं की या मतदारसंघामध्ये प्राजक्ता तनपुरे उभे राहतील, परंतु अखेरच्या क्षणी प्राजक्ता तनपुरेनं माघार घेतली आणि माघार घेतल्यामुळे या तालुक्यातली लोक प्रचंड अशी कमालाशी नाराज झाली प्राजक्ता तनपुरे यांच्यावरती. म्हणजे लोकांना असं कळलं की भारतीय जनता पक्ष हा कशा पद्धतीनं दबाव टाकतो, दबाव तंत्राचं राजकारण करतो आणि दबाव टाकून लोकांना कसं दाबतोय ही भारतीय जनता पक्षाबद्दल या तालुक्यामध्ये रोष निर्माण झाला लोकांच्या मनात आणि तो रोषच आता बाहेर पडला मतदानाच्या रूपानं आणि तो 4 तारखेच्या निकालामध्ये आपल्याला जनतेचा रोष जो आहे भारतीय जनता पक्षाबाबतचा हा दिसून येईल. म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पक्षाला वाटत होतं की प्राजक्ता तनपुरे यांना जर माघार घ्यायला लावली तर मात्र अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल असं वाटत होतं. त्याला म्हणजे प्राबल्य सुद्धा जे संग्राम जगताप आहे अक्षय कर्डिलेचा मेहुणा, म्हणजे शिवाजीराव कर्डिलेंचे जावई येते, त्यांनी सुद्धा तिथं ताकद लावली. विजयाचा गुलाल आमचाच वगैरे वगैरे असं म्हटलं गेलं. भारतीय जनता पक्षाने सुद्धा ताकद लावली, परंतु जनता मात्र मोकाटेंच्या मागं आहे की काय, शिवाय शरद पवारांचे जे राष्ट्रवादी आहे त्यांच्या पाठीशी जनता गेली की काय असं एकंदरीत चित्र आपल्याला सध्या तरी दिसतंय. म्हणजे बघा गोविंद मोकाटे हे निवडून येण्यासारखी परिस्थिती सध्या तिथं निर्माण झालेली आहे, जी काटेकी टक्कर वगैरे वगैरे आपण असं जे म्हणत होतो तर ते काहीच वाटत नाही. आता हे दुपारपर्यंत पार 29% मतदान झालं होतं. लोकांना वाटलं की आता एवढंच मतदान होतंय की काय, परंतु तसं झालं नाही. लोकांनी दुपारून येऊन मतदान केलं
आणि ते 56% मतदान गेलं, म्हणजे 1,87,000 मतदान झालं. आणि एवढ्यामध्ये साधारण बघा, निवडून यायचं म्हटलं तर 1,00,000च्या दरम्यान मतं किंवा 90,000पर्यंत जरी मतं पडली, 90, 92, 95, तरी सुद्धा उमेदवार निवडून येतोय. आता हे बाकीचे उमेदवार ते सुद्धा थोडी थोडी मतं खाणार, म्हणजे 90,000ला उमेदवार निवडून येईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या वेळेची 1,00,000 मतं आहेत. आणि त्यामुळं काहीही सांगता काहीही या मतदारसंघामध्ये होऊ शकतं. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा इथं पराभव सुद्धा होऊ शकतो. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.